न्यू बॅटर इन मिस्टर महेश यावेळेस येतोय खेळण्यासाठी मालवणी. आतापर्यंत जर अपडेट द्यायचं गेलं तर हा संघ देखील या मैदानावर नारंगीच्या या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होणारा संघ आहे. लक्षात ठेवा, चॅम्पियन्स हा देखील संघ झाला मालवणीचा. एकदा तर वेगाने पूर्ण केला डबलचा कॉल धोकादायक दिशेनं मिस्टर महेश यावेळेस रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद. मिस्टर महेश देखील परत डगआउटच्या दिशेनं आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये म्हणायचं गेलं तर मालवणीचा वंडर बॉय. अनेक 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 बेस्ट इनिंग या खेळाडूच्या खात्यावर आहेत, नावावर आहेत. असा नामांकित खेळाडू, एक प्रकारे मी असं देखील म्हणू शकेल प्रमोद कोळी यांना की मालवणीचा बॅकबोन असा महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर प्रमोद कोळी. आणि मालवणी या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर तो दिवस नक्कीच खास करून ज्ञानेश्वर कोळी आठवत असतील, ज्या दिवशी चॅम्पियन झाला होता मालवणीचा संघ याच नारंगीच्या मैदानावर. आणि तो दिवस होता 5 एप्रिल 2022 दिवस. 5 एप्रिल 2022 रोजी मित्रांनो चॅम्पियन ठरला होता तो, म्हणजेच मालवणीचा संघ. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण जर खेळी कोणाची असेल म्हणजे संकटमोचक जर खेळी म्हणायचं गेलं तर गेम चेंजर जर खेळी जर कोणी केली असेल या मैदानावर तर ते मी नाव घेईल ज्ञानेश्वर कोळी यांचं. या आठवणी आहेत सगळ्या या नारंगीच्या मैदानावरच्या, आणि या आठवणी देखील असणं गरजेचे आहेत. याद आती आहे आणि त्या आठवणी मी मुद्दामून काढतो या ठिकाणी. यावेळेस ऑफ साईडला चेंडू निघून जातो थर्डमॅनच्या दिशेनं. एकदा मिळेल प्रमोद कोळी, एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. इथून मात्र नक्कीच एक वेगळी स्ट्रॅटेजी असेल, कारण याच्यानंतर आपण जर पाहिलं ज्ञानेश्वर कोळी यांचे विकेट, त्यानंतर महेश कोळी यांचे विकेट पडल्यानंतर मात्र प्रमोद कोळी यांना प्रमोट केलं आहे, पुढे आणलं आहे खेळण्यासाठी. या कारणाचं कदाचित 4 ओव्हरची मॅच आहे, राईस संघ समोर आहे. एक वेगळी प्लॅनिंग म्हणजे काय प्लॅनिंग तर जवळपास अधिकाधिक धावा, जास्तीत जास्त धावा स्कोरबोर्डवर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलं गेलं, वाईडिश लॉंग ऑन रेझरमध्ये प्रशांत किनी. आज ज्या ठिकाणी पाहतोय त्या ठिकाणी पीके दिसतोय. पीके आज जास्तीत जास्त फ्रेममध्ये आहे या मॅचमध्ये. सर्वाधिक चेंडू जर आपण पाहिलं तर पीके जवळ गेलेत. चांगली गोलंदाजी नितीन पाटीलकडून, बायसिकल मॅन आहे नितीन पाटील यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर मालिकावीर ठरला होता. बायसिकल घेतली आहे 40+ क्रिकेटमध्ये नितीन पाटीलनं. म्हणजेच आपण ओव्हरऑल क्रिकेटचा विचार केला, ओपन क्रिकेटचा विचार केला, बाईक जितक्या महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे बायसिकल देखील महत्त्वाची आहे. यावेळेस स्लॉक स्लिपचा फटका आहे, चेंडू मात्र जातोय तो म्हणजे जवळ बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला होता, स्वीपर पॉईंटच्या डीपच्या दिशेनं. स्विच हिटचा फटका कन्वर्ट केला गेला होता. प्रमोद कोळी एक सेन्सिबल क्रिकेटपटू आहे, एक स्फोटक क्रिकेटपटू आहे. मी असं देखील म्हणू शकतो प्रमोद कोळी यांच्याविषयी एक तंत्रशुद्ध खेळाडू देखील प्रमोद कोळी आहे. विचारपूर्वक जशी स्थिती त्या स्थितीनुसार खेळणारा खेळाडू प्रमोद कोळी आहे. धावा झालेल्या आहेत फळकावर त्या 8 धावा. जर कोणाला चावी सापडली असेल, बाईकची चावी किंवा 4 व्हीलरची चावी, वाघवेळ टीमची 4 व्हीलरची चावी ही हरवली आहे का? शॉर्ट बॉल बॅक पुढे जाऊन चेंडूला पुल केले, फटका फसतोय, चेंडू हवेत. प्रमोद प्रशांत किनी झेलच्या खाली, चुकी मुळीच होणार नाहीये. धर्मेंद्र कोळी देखील डग आउटच्या दिशेनं. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट मालवणी या टीमची आउट.
थँक्यू. बागबीळ टीमच्या एका खेळाडूची फोर व्हीलरची चावी हरवली आहे. जर कोणाला ती फोर व्हीलरची चावी सापडली तर ती आयोजकांजवळ आणून द्यावी. वेलकम घोडबंदर मास्टर्स. घोडबंदर संघाचं या ठिकाणी आगमन झालं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. घोडबंदर मास्टर्स आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अरुण भोईर, धीरज तरे, स्वागत आहे आपलं. चावी भेटली आहे. विकेटवर विकेट आणि विकेटवर विकेट पडण्याचा सिलसिला काही मालवणी संघाचा थांबत नाहीये. धर्मेंद्र कोळी हे बाद झाल्यानंतर मात्र आता मात्र जवळपास मी इतकं निश्चित म्हणू शकतोय की मालवणी टीमची बेस्ट जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रमोद कोळी आणि मिलिंद कोळी ही मात्र सर्वोत्तम जोडी मालवणी टीमची मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे ती फळकावर 8 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. आज नारंगी संघाला देखील तुम्ही खेळताना पाहणार आहात. या ठिकाणी एक्सर बी वर्सेस जवळपास नारंगी असा आपण सामना पाहणार आहोत. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला जातोय. धावसंख्या झाली आहे ती 9. त्यानंतर बाळकुम संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम बाळकुम. कैलास भोईर, गणेश, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 9. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे दुसरं मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल पाटील शॉट बॉल होता ऑफ साइडला बॅकफुटला निघून चेंडूला कट केले गेले. स्वीपर पॉइंट डीप मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव तर पूर्ण एका धावेला मात्र क्विकली डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. ही काही खासियत आहे. त्यामुळेच म्हटलं ना की मालवणी संघाची बेस्ट जोडी जी आहे ती मैदानाच्या आतमध्ये आहे. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये बेस्ट आहे. एक तंत्रशुद्ध खेळण्यामध्ये बेस्ट आहेत. एखादा चुकीचा चेंडू समोर आला की त्या चेंडूला योग्य समाचार देण्यासाठी देखील ही जोडी बेस्ट आहे. अक्षरशः कधी कधी एखाद्या संघाच्या नाकी न मांडतायत धावून धावून इतक्या धावा काढतायत ही जोडी की विचारात टाकतायत समोरच्या संघाला की क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने आणि कुठे लावायला हवं. त्याच्यामुळे ही जोडी खूप महत्त्वपूर्ण असेल. ही जोडी जर शेवटच्या क्षणापर्यंत खेळपट्टीवर राहिली ती नक्की 40च्या पलीकडे मालवणी संघ जाऊ शकतोय. मग याच्यातून एखादी विकेट जर पडली गेली तर थोडंफार बेनिफिट असेल जेम्स बॉन्ड या टीमला देखील. सेन्सिबल क्रिकेट. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर केला गेला. एकदा तर क्विकली पूर्ण केला. डबलचा कॉल वेगानं आलाय. पीके पाहिले की अशा पद्धतीचा खेळ करू शकतोय तो म्हणजेच मिलिंद कोळी. फक्त सिंगल मिळेल. एक धाव मिळेल या ठिकाणी. डीप जवळपास मिड विकेटच्या दिशेतून तो वेगानं आला होता. शॉर्ट मिड विकेट रिझन पर्यंत तो वेगाने आला आणि चेंडूला त्या ठिकाणी मात्र स्टॉप केलं होतं. उलटा पुलटा उलटा पुलटा स्ट्रोक यावेळेस कॅप मध्ये आहे. प्रयत्न करावा लागेल. प्रशांत मात्र प्रयत्न करतात. नक्कीच नक्कीच चेंडूला चांगल्या प्रकारे थांबवलं गेलं. जवळपास स्वीपर पॉइंट डीप मध्ये कलात्मक फटका खेळला गेला होता. प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून. महत्वपूर्ण बॅटर आहे आणि जवळपास रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर बेस्ट आहेत. बेस्ट धावा झालेल्या आहेत त्या 14 धावा. 14 धावा फळकावर लागल्या आहेत. मगाशी आपण जो सामना पाहिला मातीचं विकेट आहे. या मातीच्या विकेटवर काही ठिकाणी ग्रास आहे आणि फुल टॉस. पुन्हा एकदा आपण पहिला स्लॉक स्लिपचा फटका आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट. इथे बघा योगेशनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका साईडून आपण पाहिलं चेतन पाटील देखील आले होते चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 धावा या फटक्यावर मिळतील. 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 16. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 16 धावा या फळकावर लागल्यात मालवणी या टीमच्या. 1.5 चेंडू संपलेत म्हणजे हा असेल शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 मधील. वेळ महत्वाची आहे. शक्यतो प्रत्येक संघाला आमच्याकडून विनंती असेल वेळ शक्यतो मैदानाच्या आतमध्ये वाचवा. नारंगीचं मैदान.
पुन्हा एकदा शफल होऊन चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पायडर स्वीपचा प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला सुनीलनं फील्ड केलंय. या चेंडूवर फक्त सिंगल मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती म्हणजेच 3-17. पाणी हवाय मैदानाच्या आतमध्ये. प्लीज मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. तत्पूर्वी आपण ऐकूया सुंदर सुंदर गाणी. थँक्यू. थोडंसं थांबवतोय डीजे. घोडबंदर मास्टर्स आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का धीरज तरे? यस, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती करतोय नाश्ता करण्यासाठी या. नाश्ता आहे, सर्वांसाठी नाश्ता आहे, तर प्लीज आपण नाश्ता करण्यासाठी या. एक वेगळ्या पद्धतीचा नाश्ता आहे. बघा ट्रॅक या ठिकाणी आणले आहेत विकण्यासाठी. जर कुणाला ट्रॅक हवे असतील तर त्या तुम्ही विकत स्वखर्चाने घेऊ शकता. आणि या ट्रॅक कुठून आणल्यात? प्रिन्स स्पोर्ट्स संतोष कोळी यांनी ट्रॅक आणले आहेत. ज्या कोणाला हवे असतील तर स्वपैशाने आपण त्या ट्रॅक घ्यायचे आहेत. त्यानंतर बाळकुम कैलास भोईर नाश्ता आपल्या टीमसाठी देखील आहे, तर प्लीज आपण नाश्ता करण्यासाठी या. आपण अनेक स्पर्धेमध्ये वेगवेगळा नाश्ता पाहिलाय. कांदा पोहे खालेत, मिसळ पाव खाले आहे. या ठिकाणी एक आगळा वेगळा नाश्ता आहे, तर प्लीज त्या नाश्त्याचा स्वाद घ्या. इतकीच आमच्याकडून एक विनंती असेल. घोडबंदर मास्टर्स आणि बाळकुम मास्टर्स. धावसंख्या झाली आहे फळकावरती म्हणजेच 18. स्पॉट राईट टीमची त्रिमूर्ती आहे. ब्रह्मा विष्णू महेश डान्सिंग डाऊन द पिच. पुढे आला. ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. डीप वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. विजेंद्र एक बेस्ट फिल्डर. सध्याच्या घडीला ज्या आपण मॅचेस पाहिलेत या सीझन मधील आणि या सीझन मध्ये ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण केले तरी नक्कीच मी तर म्हणेल बेस्ट फिल्डर. आणि बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड एक्सरला त्यांनी घेतला देखील आहे विजेंद्र यांना. डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण त्या फिल्डरला पाहतोय. धावा झाल्या ते 19. चला वेळेकडे महत्व द्या. लक्षात ठेवा 4 षटक आहेत. याचा अर्थ असं नाहीये की जास्त वेळ तुम्ही वापराल मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस अशा प्रकारचा चेंडू प्रमोद कोळी मुळीच सोडणार नाहीये. ज्युसी फुलटॉस समोर. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू बाहेर पाठवला गेला बाउंड्री लाईनच्या 6. अशा प्रकारचा चेंडू प्रमोद कोळी मुळीच सोडणार नाहीये. एखादा चुकीचा चेंडू आपल्याला या नारंगीच्या मैदानावर काय कुठल्याही मैदानावर महागात पडू शकेल. सेन्सिबल क्रिकेट. षटकार आल्यानंतर मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. एक धाव क्विकली पूर्ण केली. डबलचा कॉल दिला गेलाय. फील्ड होईपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. याला म्हणतात तंत्रशुद्ध खेळी. षटकारानंतर मात्र आलेल्या या 2 धावा. धावसंख्या झाली आहे मालवणी मास्टर्स या टीमची 27 धावा या फळकावर. हे दोन्ही संघ एकसरच्या मैदानावर आमने सामने आले होते. सेमीफायनलचा तो मॅच. अनेकदा हे दोन्ही संघ आमने सामने आलेत. कधी राई संघानं मालवणी संघाला पराभूत केले तर कधी मालवणी संघानं राई संघाला पराभूत केला आहे. पुणे बॅटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता या ठिकाणी. एकदा या ठिकाणी पूर्ण केली गेली. राकेश यष्टीरक्षक आहेत स्वतः येत्या चेंडूला उचलते आहेत. लेग बायच्या स्वरूपात सिंगल पूर्ण केला गेला.
एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती म्हणजेच 3 बाद 28 धावा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी, NCC क्रिकेट क्लब नारंगी, आगरी कोळी मास्टर चषक 2025 चा रणसंग्राम आपण जवळपास पाहणार आहोत डे नाईटच्या स्वरूपात. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर चेतन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. धावसंख्या झाली आहे ती 28. चला या ओव्हर नंतर दोन्ही टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. घोडबंदर मास्टर्स टीम कॅप्टन विक्रम आणि बालकुम टीम कॅप्टन कैलास भोईर या 6 चेंडू नंतर दोन्ही टीम कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये असायला हवेत. चार ओव्हरच्या मॅचेस शेवटपर्यंत 4 ओव्हरच्या मॅचेस राहतील. 23 संघांना संधी दिली आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं, NCC क्रिकेट क्लब नारंगीनं. त्याच्यामध्ये आपण 24वा संघ पाहणार आहोत जे नारंगीचे लेजेंडरी खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेट आणलंय 40+ या नारंगीच्या नगरीमध्ये. असे खेळाडू तुम्ही पाहणार आहात. यावेळेस बॅटची एज ऑफ साईडला जवळपास कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची एज लागली गेली. चेंडू शॉट थर्डमॅन रिझनमध्ये फील्ड केला गेला गुणेश मार्फत. सिंगल धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29. 29 चेतन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. सफल झाला होता. यावेळेस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर मागे खेळण्यासाठी गेला होता मित्र म्हणेल. शॉर्ट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये होता की कदाचित हा शॉर्ट बॉल मिळेल आणि या शॉर्ट बॉलला अखूट टप्प्याच्या चेंडूला फाईन क्षेत्रामध्ये मी खेळणार अशा प्रकारचा प्रयत्न होता मिलिंद कोहली यांचा. मात्र या ठिकाणी नक्कीच चेंडू पडल्यानंतर निघून जातो येतो म्हणजे एसटीच्या मागे थोडेसे मिसफील्ड झाली एसटी रक्षक राकेश पाटील कडून. धावा झालेल्या आहेत त्या 30. चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस देखील बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. बाईच्या स्वरूपात ही देखील 1 धाव फक्त मिळेल. धावा झाल्या आहेत त्या 31. 31. अतिशय सुंदर गोलंदाजी स्लॉग ओव्हर आणि अप्रतिम लाईन आणि लेंथ म्हणजे मी तर म्हणेल की बॅट्समॅनला फॉलो केलं जात आहे चेतन पाटील यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर. आणि बॅट्समॅनला फॉलो करून मात्र प्रत्येक चेंडू हाताळण्याचा प्रयत्न चेतनचा आहे त्या ठिकाणी. फुल टॉस पुढे येऊन चेंडूला खेळला गेलाय. अगदी चेंडू मिडल झालाय. वाईड इश लॉंग ऑनच्या वरून हा येतोय मास्टर्स क्रिकेट मधील दणदणीत षटकार. थँक्यू डीचे 37. 37 धावा या फलकावर. आणखीन एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत खेळला गेला होता. डीप लॉंग ऑफच्या फिल्डरनं प्रयत्न केला होता झेलच्या खाली पोहोचण्यासाठी. 2 धावा तर कंप्लीट झाले. तिथे काही आवश्यकता नव्हती. इथे बघा तयार नव्हता खऱ्या अर्थानं मिलिंद कोहली. मात्र कॉल होता प्रमोद कोहली यांचा. 3री धाव करताना मात्र रनआउटच्या स्वरूपात प्रमोद कोहली या ठिकाणी बाद होत आहेत. आउट. महत्वपूर्ण विकेट ही कदाचित एक असा अंदाज जर आपण पकडला तर ज्याप्रमाणे चेंडूला फॉलो करत 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 आला होता नितीन पाटील तत्पूर्वी कदाचित या 2च्या जागी 3 धावा देखील होऊ शकल्या असत्या. मात्र प्रमोद कोहली यांची ती विकेट. धावा झालेल्या आहेत त्या 39 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. न्यू बॅटर प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संतोष कोळी आज त्यांनी ट्रॅक आणले आहेत या ठिकाणी. जर कोणाला ट्रॅक हवे असतील तर संतोष कोळी यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. नक्कीच रिझनेबल रेटमध्ये त्या ट्रॅक आहेत. तुम्ही चेक करा आणि त्या ट्रॅक विकत घ्या.
शपथ झालाय. अगदी यावेळेस चेंडूला बरोबर फॉलो केले. बाहेर निघून चेंडूला खेळले गेले लेग स्टॉप रिजनच्या दिशेनं. चौकार 4. थँक्यू. शेवटच्या चेंडूवर चौकार. राकेश पाटील अडचणीमध्ये आले होते. अगदी ते त्यांनी पूर्ण पाठ केली होती त्या ठिकाणी की चेंडू खेळण्यासाठी बॅट्समॅन इतका मागे आला होता की त्याला देखील प्रश्न पडला आता मी करू काय. या कंडिशन मध्ये आपण राकेश पाटील यांना पाहिलं. शेवटच्या चेंडूवर चौकार. चौकारानं धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय मालवणी या संघाची ती म्हणजे 43 आणि 44 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत जेम्स बॉन्ड राई या टीमला. महेश सर मॅन ऑफ द मॅच आहे का? आहे. यस वाघबीळ थोडंसं थांबवतोय मी. पंकज गोंधळे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस पंकज गोंधळे मॅन ऑफ द मॅच. पंकज गोंधळे वाघबीळ मास्टर्स. पंकज गोंधळे यांनी यायचं आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पंकज गोंधळे आहेत. तब्बल आपण पाहिलं पंकज गोंधळे यांची बॅटिंग जर आपण पाहिली तर अतिशय सुंदर षटक हाताळले गेलं. एक जवळजवळ आपण जर पाहिलं तर 2 विकेट पंकज गोंधळे यांच्या नावावर आहेत आणि त्यानंतर फलंदाजी करताना तब्बल पंकज गोंधळे यांनी बनवल्या त्या 12 धावा. चला आपण नाणेफेकीच्या दिशेने जाऊया. आयोजक प्रायोजक महेशजी मांगेले सरांना विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेकीचा कौल करायचा आहे. घोडबंदर वर्सेस बालकुम. नाही कंटिन्यू सगळ्या कंटिन्यू होतील. महेश सर कंटिन्यू खेळवायचं आहे ना की 4-4 साप क्लिअर करता? कंटिन्यू खेळायचं. हो चालेल. चला आपण या नाणेफेक करूया आपण. टीम कॅप्टन घोडबंदर आणि टीम कॅप्टन बालकुम कैलास भोईर आणि विक्रम. चला आपण मैदानात नाणेफेक केली जाईल. जायचं नाहीये घोडदेव संघ, जायचं नाहीये. हो बुलाती है मगर जाने का नहीं. संतोष कोळी प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांनी ट्रॅक आणले आहेत. ज्या कोणाला ट्रॅक हवे असतील तर त्या तुम्ही चॉईस करा. आणि जवळपास मला वाटतं त्याची प्राईस किती आहे? 300 रुपये काहीतरी प्राईज आहे त्याची. 300 की 350 काहीतरी प्राईज आहे. तर एक आपल्या 40+ साठी ती सूट असेल. त्याच्याशी तुम्ही संपर्क करता आणि तुम्ही ट्रॅक ती तुम्ही घेऊ शकता. तर तुम्ही संतोष कोळी संपर्क साधा आणि त्या ट्रॅक तुम्ही घेऊ शकता विकत. फुकट नाहीये. अग्रिकट्टाचे सर्वा अग्रिकट्टा हॉटेलचे मालक ज्यांच्या हॉटेलला अनेक तारे सिताऱ्याने व्हिजिट दिले आहे असे नामवंत अग्रिकट्ट्याचे मालक कुक असं देखील म्हणू शकतो मी नरेशजी पाटील यांना आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. बालकुम टीम कॅप्टन कैलास भोईर. वेलकम कैलास भोईर आणि वेलकम बालकुम. त्यांना घोडबंदर टीम कॅप्टन विक्रम. वेलकम विक्रम आणि वेलकम घोडबंदर. आपलं हार्दिक स्वागत.
अनेक तारे सितारे ज्यांच्या हॉटेलवर जेवून गेलेत असे नामवंत हॉटेलचे मालक अग्रिकट्ट्याचे मालक नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय। कॉइन्स विन झालाय, टॉस विन, घोडबंदर संघ नाणेफेक जिंकतोय। आपला निर्णय आपण जाहीर करावा। घोडबंदर मास्टर्स विक्रम घरत आणि कैलास भोईर आपली प्लेयर लिस्ट आणून द्या। घोडबंदरची प्लेयर लिस्ट या ठिकाणी आली आहे। बालकुम संघ आपली प्लेयर लिस्ट खेळाडूंची लिस्ट आपली पाठवून द्या। यस विक्रम, वन द टॉस, चॉईस द बॅट फील्ड फर्स्ट, बॅट फर्स्ट। फलंदाजी करण्याचा निर्णय हा घोडबंदर संघाने घेतला आहे। ही मॅच संपली की बालकुम संघ तुम्हाला त्वरित क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचं आहे। थँक्यू ओम साईराम। टार्गेट सेट केला आहे तब्बल 44 धावांचं टार्गेट हे चम्सवॉन राई या टीम समोर सेट केला आहे मालवणी या टीमनं। 4 ओव्हरची मॅच, 24 चेंडूंचा सामना आपण पाहतोय। 24 चेंडू मध्ये करायच्या 44 धावा, रिक्वायर्ड 100 जर आपण पाहिला तर 11च्या घरामध्ये येतोय। ज्ञानेश्वर कोळी गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईक एंडला पण नितीन पाटील या खेळाडूला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला पण गुणेश या खेळाडूला पाहतोय। चेंडू, पहिला चेंडू फुल ऑरलाईनचा आणि या पहिल्या चेंडूवर योग्य तो समाचार, पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 षटकार। क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हुमा, आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हा सामना रंगणार हाय आज या नारंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या थँक्यू डीजे। सामना रंगणार, नारंगीच्या गावातच सामना रंगणार। 2 बलाढ्य संघ म्हटलं ना, अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेमधील हे दोन्ही संघ दादा संघ आहेत। एक पारितोषिक या ठिकाणी आलं आहे डीबीएन लाईव्ह, हे आपण यूट्यूब चॅनल पाहतायत। याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचा सर्वात आवडता खेळाडू मिस्टर संतोष कोळी, प्रिन्स गारमेंटचे, प्रिन्स स्पोर्टचे प्रोप्रायटर यांच्यासाठी मात्र डीबीएन लाईव्ह यांच्याकडून पारितोषिक आला आहे। प्रत्येक झेलसाठी संतोष कोळी तुम्हाला दिले जातील 200 रुपये। आणि जर डाईव्ह मारून कॅश घेतला संतोष तर तुला 1000 रुपये दिले जातील। डीबीएन लाईव्ह गणपत बाबूराव चषक या स्पर्धेपासून याच नारंगीच्या मैदानातून डीबीएन लाईव्ह ची सुरुवात झाली। हा प्रवास तब्बल 66,000 सबस्क्रायबर वर येऊन थांबला आहे। 66,000 सबस्क्रायबर आहेत।
यावेळेस हा झेल बघा 1000 रुपयासाठी मात्र तो प्रयत्न होता डाईव्ह मारून झेल पकडण्याचा. एक सोपा कॅच होता. 1000 रुपये देखील सुटले गेले आणि हा कॅच देखील संतोष कोळीकडून सुटला गेलाय. एक संधी मिळते मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची, ती म्हणजे नितीन पाटील यांना. 2 धावा संख्या झाल्या आहे, ती म्हणजेच 8. एक सोपा साधा कॅच पकडला तर नक्कीच 200 रुपये आहेत. डाईव्ह मारून कॅच पकडला तर 1000 रुपये आहेत. DBN लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संतोष कोळी यांना. आणि एका हातामध्ये कॅच पकडला संतोष तरी देखील तुला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. DBN लाईव्ह जास्तीत जास्त स्प्रिंट स्पोर्टचे जर्सी टी शर्ट्स म्हणजे विक्रेते आहेत असं म्हणू शकतो मी. DBN लाईव्ह यूट्यूब चॅनल ॲड जास्त करतात त्यांची, संतोष कोळी यांची. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. टॅप होतोय डीप लॉंग ऑन मधून शतरक्षक वेगाने तो धर्मेंद्र कोळी. एक धाव तर पूर्ण केला. डबलचा कॉल धोकादायक ठरले. दुसरी ही धाव. या ठिकाणी मात्र पहिली विकेट पडली गेली आहे. मिस्टर गुणेश परततोय डग आउट रिजन मध्ये. आउट. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हुमा. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. 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 थँक्यू. सुंदर गीत वाजवलं गेलं. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे टायटल सॉन्ग आहे. NCC ट्रॉफी ही नक्कीच मित्रांनो या पंचक्रोशीतील एक नामांकित स्पर्धा म्हणून NCC ट्रॉफीला गणलं जातं. 25वा वर्ष जर NCC ट्रॉफीचं आपण पाहिलं तर न भूतो भविष्य असं ते आपण आयोजन या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं ते केलं गेलं होतं. ऑल इंडिया अखिल भारतीय खेळाडू आपण त्या NCC ट्रॉफी 2024 मध्ये पाहिले होते. शॉर्ट बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर अगदी योग्य चेंडू हाताळला गेलाय. हा चेंडू येतो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत आहे. अनेक आपण कटआउट पाहू शकाल. अनेक ते कटआउट आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच योगदान आलं आहे. त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. आडव्या बॅटनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. उसळी थोडीशी जास्त घेतली होती या चेंडूनं. चेंडू अधळला गेला. तो पॅडवर लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी नोंदवला जातोय. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव धावसंख्या झाली आहे. 1च्या सहाय्यानं ती म्हणजे 10. रिक्वायर्ड मी म्हटलं की 44 धावा तुम्हाला जवळपास 24 चेंडूमध्ये करायच्या आहेत. म्हणजे जवळजवळ 11 धावा पर ओव्हरमध्ये कशा होतील या प्रयत्नामध्ये मात्र क्रिकेट खेळावं लागणार आहे. ते म्हणजेच जम्समॉन राई या टीमला. सुनील पाटील स्ट्राईक एंडवर. न्यू बॅटर ऑन साईडला. चेंडू हवेत खेळला गेलाय. डीप मध्ये प्रोडक्शनला मिलिंद कोळी आहेत. चांगलं शतरक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो. इतकी वर्ष आपण 40+ क्रिकेट खेळतोय त्यानुसार कुठला खेळाडू महत्वाचा आहे हे मिलिंद कोळी यांना बरोबर माहिती आहे. अतिशय सुंदर तो थ्रो केला गेला मिलिंद कोळी मार्फत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 11. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. त्या 33 धावा करायच्या आहेत. नारंगी मैदान, नारंगी चषक, NCC ट्रॉफी 26 वर्ष पूर्ण, गणपत बाबूराव चषक 25 वर्ष पूर्ण. हा इतिहास आहे. हा नारंगीच्या मैदानावरचा इतिहास आहे. लक्षात ठेवा. अनेक
खेळाडूंनी आपली ओळख आपली छाप या नारंगीच्या मैदानावर सोडली आहे. नितीन कोळी यांना विसरता कामा नये आहे. नितीन कोळीच्या भरपूर आठवणी आहेत. आज आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ जो मुख्य जुना व्यासपीठ आपण पाहतोय त्या व्यासपीठाच्या वरच्या खिडक्या आहेत ज्याला ग्रिल बसवण्याचं काम केलं गेलं. मध्ये त्या ग्रिल कधी बसल्या गेल्या नितीन कोळीने त्या सगळ्या खिडक्यांच्या काचा फोडल्या होत्या. जबरदस्त षटकार मारले होते नितीन कोळीने. आठवणी आहेत नारंगीच्या मैदानावरची. विथ द स्विन खेळायचं होतं. टर्न यावेळेस पाहिला आपण. ब्रेक पाहिला आपण या ठिकाणी. संजय भंडारी बेस्ट बॉलर 2020 आणि 21 या कालखंड गाजवणारा गोलंदाज आहे. तब्बल 44 विकेट. राजू पाटील आणि संजय भंडारी यांची अगदी बरोबरी होती आणि ती बरोबरी जवळपास क्रॉस झाली या नारंगीच्याच मैदानावर. नारंगीच्या मैदानावर 44 विकेट मात्र संजय भंडारी यांना प्राप्त केल्याने राजू पाटील यांना क्रॉस केलं आणि पर्पल कॅप ही मात्र संजय भंडारीने घेतली होती. त्या आठवणी आहेत. चांगला फटका पाहिला आपण. स्क्वेअर लेग डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं. एकदा मिळेल. या आठवणी आहेत. प्रत्येकाचा तो एक इतिहास आहे. लालामाची आज कदाचित मुर्धा संघ नाही आहे मात्र या मैदानावर सर्वात बेस्ट इनिंग जर कोणाची असते ते लालामाची यांची. 49 धावसंख्येची ती इनिंग खेळला होता लाला. जवळपास एका धावेने त्याचं अर्धशतक थांबलं गेलं होतं याच नारंगीच्या मैदानावर. या देखील आठवणी आहेत या मैदानावरच्या. धावसंख्या झाली आहे ती 12. भरपूर अशा आठवणी आहेत त्या नक्कीच आपल्यासोबत पूर्ण दिवसामध्ये शेअर करेल. स्विच इट रिव्हर्स उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता नितीन पाटीलनं. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. यावेळेस हा चेंडू येते डॉट. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज बीट झाला त्या ठिकाणी. यष्टीरक्षक चेंडू निघून जातो फाईन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण 2 धाव पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. संधी होती कदाचित प्रमोद कोहलीने नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला असता तर सुनील देखील त्या ठिकाणी कदाचित बाद होऊ शकले असते. मात्र फक्त धावसंख्या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14. खरोखरच जर आपण एक अपडेट काढायचं केला ना जर चेतन पाटील जर सुनील पाटील यांचा जर अपडेट काढायचा केला तर मास्टर्स क्रिकेटमध्ये सर्वाधिक रनआउट कोण झाला असेल खेळाडू तो सुनील पाटील. त्याच्यामुळे यावेळेस नक्कीच त्या काही चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल. फुलटॉप चेंडू आहे मात्र चेंडू हवेत. संतोष कोळे आहेत. सुंदर असा कॅच टिपलाय संतोषनं. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून 200 रुपये देखील संतोष कोळीच्या अकाउंटवर. फलंदाज बाद झाला नितीन पाटील आउट. अरे चला ना मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. धन्यवाद डीचे. जवळ बघा डीबीएन लाईव्ह हे यूट्यूब चॅनल किती फास्ट आहे. लगेच जीपे केलं गेलं संतोष कोळी यांना 200 रुपये त्वरित क्विकली डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. कॅश देतात का? ओके कॅश दिली जात आहे माझ्याकडे या ठिकाणी. दावा झालेला आहे त्या म्हणजेच 14 डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून 200 रुपये जमा झालेत. संतोष माझ्याजवळ. संजय भंडारी प्रफुल येतोय न्यू बॅटर. ओ अतिशय सुंदर चेंडू पडल्यावर अगदी चेंडू खाली बसतोय. चांगलं षटक हाताळलं गेलं. नक्कीच या षटकानं खऱ्या अर्थानं थोडंसं होप्स आलाय. आत्मबल वाढलंय आणि थोडीफार पकड निर्माण केली आहे या ठिकाणी मालवणी या टीमनं जम्पस्मॉट राई या टीमवर. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत जम्पस्मॉट राई या टीमला. त्या 30 धावा. प्रफुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. या सीझनमध्ये एकाच स्पर्धेमध्ये 100 धावा करणारा हा एकमेव खेळाडू आहे प्रफुल. अनेक बेस्ट इनिंग मात्र तो इतिहास कधीही विसरू शकणार नाहीये मास्टर्स क्रिकेटमध्ये. नक्कीच ज्याप्रमाणे वाघवेल संघानं 5 ओव्हरमध्ये 115 धावेचा तो इतिहास रचला आहे
त्याचप्रमाणे या सीझनमध्ये या जवळपास मालिकेमध्ये राईच्या नावावर देखील इतिहास आहे. 12 चेंडूमध्ये 52 धावा चेस करणं खूप कठीण असं ते आव्हान होतं आणि त्या 52 धावा पूर्ण केल्या होत्या 12 चेंडूमध्ये जम्समन राय टीमनं. तो देखील एक रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे ते 12 चेंडू आणि धावा करायचे 30. ते मैदान होतं कांदारपाड्याचं. हे मैदान आहे ते म्हणजेच नारंगीचं. ती विकेट देखील मातीची होती. ही विकेट देखील मातीची आहे. धर्मेंद्र कोळी 40+ क्रिकेटमध्ये मास्टर्स क्रिकेटमध्ये तब्बल 23 संघ खेळत आहेत आणि या 23 संघांमध्ये जास्तीत जास्त यॉर्करचा मारा करणारे गोलंदाज फक्त आणि फक्त 2 आहेत. त्याच्यामध्ये एक नाव मी धर्मेंद्र कोळी यांचं घेईल आणि दुसरं नाव मी प्रभाकर म्हात्रे मॅन फ्रॉम घोडबंदर यांचं मी घेईल, ज्यांच्या जवळ सर्वाधिक डेड ऑन स्पॉटचे चेंडू आहेत. पहिला चेंडू मिस केलाय. पहिला चेंडू मिस केलाय सुनील पाटीलनं. 12 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. पहिला चेंडू येतोय डॉट. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 11 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत 30. मालवणी वर्सेस जेम्स बॉन्ड राई. एक काळ गाजवला होता मालवणी संघानं, एक काळ गाजवला होता जेम्स बॉन्ड राई टीमनं. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू मात्र ऑफ साईडला थर्डमॅन क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. लेग बाईटचा इशारा पंचाचा अंगावर चेंडू आदळला गेलाय. 10 चेंडूंचा खेळ राहिलाय. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज. चला रेडी राहायचंय. घोडबंदर आणि बालकुम वॉर्मअप करून घ्या. शतरक्षण करायचंय बालकुम संघ आपणास. नारंगीचं ऐतिहासिक मैदान. आदिशक्ती आदि माया विरार पूर्ववासिनी आई जीवदाणी मातेची कृपा आहे. यावेळेस स्टेट बॅटने खेळायचं होतं. फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. महेश कोळी झेलच्या खाली येत आहेत. एक महत्वपूर्ण विकेट, प्राइजलेस विकेट. मिस्टर प्रफुल्ल पाटील परतीच्या मार्गी आउट. पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. थँक्यू डीचे. आणखीन एक नामांकित समालोचक महेश भोईर बालकुमचे हे देखील या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम महेश. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मयूर वेलकम. त्यांचं देखील स्वागत. पीके येतोय. प्रशांत किणी हे देखील नामांकित खेळाडू आहेत. मी म्हटलं जी ती नावं घेतली होती ऑन साईडला खेळायचं होतं. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. अगदी चेंडू खेळपट्टीवर राहतोय. मी म्हटलं ना की सर्वाधिक यॉर्कर चेंडू हाताळणारे गोलंदाज फक्त 2 मी पाहिलेत. जवळपास 5 मधील 4 चेंडू देखील यॉर्कर हाताळू शकतात. धर्मेंद्र कोळी आणि प्रभाकर म्हात्रे घोडबंदर यांची नावं मी आवर्जून घेतोय मित्रांनो, कारण ही देवाने दिलेली कला आहे त्यांच्याजवळ. इथे देखील आपण पहिला खोलवा टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलाय चेंडूला. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये मिलिंद कोळी चेंडूला फील्ड करताय. स्ट्राईक एंडला थ्रो. या ठिकाणी मात्र आणखीन एक विकेट पडली जाईल. ही विकेट घेतली जात आहे का नाही. एक संधी दिली गेली त्या ठिकाणी पुन्हा खेळण्याची सुनील पाटील यांना. विकेट घेतली नाहीये त्या ठिकाणी. विकेट घेतली नाहीये त्या ठिकाणी. चेंडू झाल्या टाकून झाले आहेत ते तब्बल 5. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 16. येणारे 7 चेंडू आणि येणाऱ्या 7 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 28. इथे मात्र लाईन खराब. पंच वळतायत. प्रकाश पाटील वाईटचा इशारा. ही नावं लक्षात ठेवा. ही नावं सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेलेली आहेत
नारंगी 40+ क्रिकेटमध्ये प्रकाश पाटील JPला तुम्ही पाहू शकाल. स्क्वेअर लेग जवळपास पंच म्हणून शांताराम घरत, महेश मांगेला, प्रवीण जवळपास मी ही नावं घेईल. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडूला डॉट केले गेले. फक्त एक धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 27. 6 चेंडू 27 धावा. ह्या आठवणी आहेत. एक काळ गाजवणारा संघ म्हणजे NCC नारंगी संघ आणि त्यावेळचे ते खेळाडू शांताराम घरत, महेश मांगेला, दिलीप पाटील, ज्याला प्रेमानं भाऊजी म्हटलं जातं. तर मी तर म्हणेल त्याला मी प्रेमानं एक नाव दिलं होतं 40+ क्रिकेटमध्ये, नारंगीचा गुडलक. नारंगीचा गुडलक हे नाव मी त्याला का दिलं होतं हे देखील मी तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. कारण एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना ती कामगिरी दिलीप पाटील आपले भाऊजी यांनी ती कामगिरी अनेकदा केली. सर्वाधिक गोल्डन षटकार मारणारा तो एकमेव खेळाडू आहे दिलीप पाटील नारंगी संघाचा. तो देखील कदाचित 50+ त्या सामन्यामध्ये दिसायला नक्कीच तुम्हाला दिसेल. माफ करा, थोडीशी चुकी झाली आहे, ती चुकी दुरुस्त करतोय. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. मिलिंद वैती पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला गेला. डीप लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप फाईन लेग क्षेत्रामधून चेंडूला विचळण्यासाठी वेगाने येते संतोष कोळी. फक्त एक धाव. प्रशांत किणी. स्ट्राईक जास्तीत जास्त या खेळाडूकडे राहणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला संकटात राई संघ. येणारे 5 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 25. म्हणजे नारंगी संघाला जवळपास मात्र मालवणी संघाला 2 चेंडू डॉट करायचे आहेत. तर इथून मात्र 4 षटकारे मारायचे आहेत जेम्स बॉन्ड टीमला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न. मिलिंदचा थ्रो स्ट्राईक एंडला आणि या ठिकाणी मात्र ही विकेट. प्रशांत किनी देखील या ठिकाणी बाद होत आहेत. हा एक मोठा धक्का असेल जेम्स बॉन्ड राई या टीमला. साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी झालो दंगमी बामुनिया. थँक्यू. धन्यवाद डीचे. प्रशांत किनी पीके हे या ठिकाणी मात्र बाद होत आहेत आणि त्यांच्या जागी येत आहेत प्रशांत मात्रे. नारंगी संघाच्या विषयी जर माफ करा, राई संघाच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर राई संघासमोर 12 चेंडू 30 असू द्या, 12 चेंडू 40 असू द्या चेतन पाटील, किंवा 12 चेंडू 50 असू द्या, जेव्हा जोडी जी आहे राई संघाची जोडी म्हणजे प्रशांत किनी किंवा प्रशांत मात्रे खेळपट्टीवर असणे गरजेचे आहेत. प्रशांत मात्रे किंवा प्रफुल्ल पाटील हे खेळाडू खेळपट्टीवर असणे गरजेचे आहेत. मात्र या तिघांमधून जर एक खेळाडू खेळपट्टीवर असला ना तर त्यावेळेस राई संघ बऱ्याचदा बॅकफुटला गेलाय. जोडी एकत्र ज्यावेळेस असते, प्रशांत मात्रे किंवा प्रशांत किनी ही जोडी एकत्र ज्यावेळेस खेळपट्टीवर असते त्यावेळेस अनेक संकटांना तोंड दिले जेम्स बॉन्ड राईज टीमनं. यावेळेस कडक फटका खेळला गेलाय. 6 धावा षटकार. सद्गुरु साईनाथ महाराज की थँक्यू. मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये वापसी नक्कीच करेल जेम्स बॉन्ड संघ. 3 चेंडूंचा खेळ राहिलाय. धावा करायच्या आहेत त्या 18. 3 चेंडू 18 धावा. 3 चेंडू 3 षटकार. प्रशांत मात्रे स्ट्राईक एंडवर. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. दुसरा चेंडू यावेळेस फुल टॉस आणि अगदी चेंडू मिडल स्टंपवर होता. फ्लॉम एलबी पायचीच्या स्वरूपात प्रशांत मात्रे बाद. आउट. सद्गुरु साईनाथ महाराज की नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणाच. नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणाच. थँक्यू. धन्यवाद डीचे. आणि चेतन हे मी अनेकदा नोटीस केले
अनेकदा मी ॲज अ कॉम्पिटिटर मी सांगतोय तुला, मी अनेकदा हे नोटीस केले, ज्यावेळेस कॉम्बिनेशन राईस संघाचं चुकतं त्यावेळेस बॅकफुटला राईस संघ गेला आहे. हे मी अनेकदा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहिले. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन देखील महत्त्वाचं असतं, जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाची असते, लक्षात ठेवा. विजेंद्र येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जवळपास 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. 2 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 18. चला रेडी राहायचं आहे बालकुम संघ. मॅच संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बालकुम मास्टर्स घोडबंदर संघानं बॅटिंग स्वीकारले. तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्येत भर. धावा झाल्या आहेत त्या 27 धावा म्हटलं तर आमचे रमेशजी मांगेला सर असते तर म्हटलं 57 धावसंख्या. तुकाराम मांगेला सर असते तर 57 धावसंख्या 27. चांगला चेंडू आहे. बॅटर अवे फ्रॉम द बॉडी. बॅटरच्या रेंजपासून थोडंसं लांब ठेवलं गेलं. मिलिंद वैती हा गोलंदाज आपण पाहतोय. पाणजू संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम पाणजू मास्टर्स, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सरळ बॅट आणि यावेळेस हा चेंडू निघून गेलाय अगदी आमच्या नितीन गणपत पाटील स्टँडच्या दिशेनं. 6. या जगात आपण मला सांगू नका ते आयोजकांना सांगा. मला काहीच सांगू नका, फक्त आयोजकांना सांगा. राकेश भाऊ मला सांगू नका ते आयोजकांना सांगा प्लीज, विनंती करतोय. हा बस ना, मला सांगू नका प्लीज.